ओम श्री परशुरामाय नमः. ओम श्री दुर्गा परमेश्वरी नमः. गुड्डे तोट्टू घराण्यांटी शिवाजी मोंटेतडक श्री दुर्गा परमेश्वरी देवीला पल्लक्की दान चाललेला. दक्षिण कन्नड जिल्ह्याचा बेಳ್ತಂಗಡಿ तालुकू दर्भे तडक गुड्डे तोट्टू तामनकार वैदिक घरण मग्गांपष्टी अनेक वैदिक कर्मांग दान धर्म चालत आयले सती. घराण्याचे वडील दिवंगत श्रीमान वीरेश्वर तामनकार हे विद्वांसई वैदिकई हंसले. तसांची त्यांचे सुपुत्र दिवंगत अनंत भट्ट तामनकार हे वैदिक हंसवनी आदिलांची ही परंपरा पुढे नेत असले. तसेची त्यांचे सुपुत्र श्रीमान वामन तामनकार मग श्रीमान दिवाकर तामनकार हे श्रीराम लक्ष्मणांचे आदर्शांतुची जीवन करीत ते जीवन करवायचं सम वेगळ्यांदाही सहाय करीत आयलेले दान करीत आयलेले मग्गांबष्टी चालत आयला मोठा घरण हे ओकलू मसुदेवरठी त्यांचे एक इतल्यो आस्ती पास्ती वेगळ्यांदा झाल्यो. त्यांना येवे ते तांदूळ थांबले. इतलं कंधा जीवन चलव्याचा एक सवालूय झालं. ते संदर्भांतू ह्यांचा विद्याभ्यासूय करावेला अवकाश वंचित झाले. असं स्वतः आधी अवकाशही उणेसले. ते संदर्भांतू एक जीवन व्यवस्थित होऊन चाललं म्हणवायचा एक सवालू झालं. तर सवालू समोर घालणी घेऊन हे सीधा बेंगळुराला गेले. त्या मिळलेलो अवकाश घेऊन जीवन सुरू केली. तसांची पुढे हंता हंता स्ವಂತ एक अंगडी केली, स्ವಂತ घर केली, भाड्याला केलो घर दिली. हंता हंता हे आढ्य झाले. देवानं त्यांना अनुग्रह केलो ना किल्ला म्हणते मग्गंपष्टी चालत आईल ना घरण हे करायचं जीवनाचा क्रमही तसंच झालो. मग्गांचं पुरं उरवून घेऊन जाणसले. गेलेल्या आस्त्याला समान होऊन नव्हे तरी एक आस्ती गावान तू घेतली मुद्दी घे म्हणवायच्या. हंता हंता त्या अंगडी केली. ते उपरांत ते बेंगळुरांठी गावालाही आयले. गावान तू येऊन व्यापारू करीत सल्ले. तसांची कृषी पळाम घेऊन सले. हंता हंता एक अरसीन मक्की नेत्राळांतू एक त्या अंगडी सली. त्यांची की आस्ती घेवायची एक योग आयलो सलो. तसं ते आस्ती घेतली. तसे देवानं त्यांना अनुग्रह करीत आयले. हे समुठी गुड्डे तोट्टू दिवंगत अनंत तामनकार हेंदा तिघ जण धाकुटी. हेंपैकी मोठे जाल्ले श्रीमान वामन तामनकार हेंची सौभाग्यवती विनया तामनकार. त्यांचा भाऊशी श्रीमान दिवाकर तामनकार हेंची सौभाग्यवती दिव्या तामनकार. तशींची दोघांदाई दोघी चेडी धकुटी हेंचो संसारू. अनेक समाजाला उपयुक्त हवसांना दान केलेले सती. क्रोधी नाम संवत्सराचं उत्तरायण शिशिर ऋतू माघ बहुळ चतुर्दशी दिसा त्यांच्या घराशी पल्लक्कीचं पूजा अलंकारू भजन हे पूर चाललोनी आयलेल्या अवघ्यांना फळावरू देवलो. ते उपरांत ती पल्लक्की वाहनांतू अलंकारू करणी घेऊन आवघ्यांना मिळवणी वाहनाचे ಮೆರವಣಿಗೆ ಮೂಲಕ शिवाजी मोंटे तडक श्री दुर्गा परमेश्वरी सन्निधीला हाडली. त्या सुब्रह्मण्य संपुट नरसिंह मठाचे श्री श्री विद्याप्रसन्न तीर्थ स्वामीजींचे दिव्य उपस्थितींतू ती पल्लक्की देवीला समर्पण केली. ते उपरांत ते अनुग्रह आशीर्वचनही केली. तसांची त्या चंडी हवन दुपारची पूजा मग संतर्पणाही झाली. ही पल्लक्की ಮೆರವಣಿಗೆचे वेळ अरसीन मक्कींठी शिवाजाला जानसता दानी जाल्ले श्रीमान वामन तामनकार हे बोललेली त्यांची उघडे मनाची बोलणी आम्ही एशा सादर करीत. ही ಮೆರವಣಿಗೆ पळायता तुम्ही हे बोलणी ऐकता पळावे. ओम स्वस्ती. ओम श्री परशुरामाय नमः. ओम श्री आवघेंदा नमस्कारू. मे व्यंकटेश बेंडे. आजीचे हे उघडे मनाचे हे कार्यक्रमांतू विशेष होणे दानी जाल्ले गुड्डे तोट्टू श्रीमान दिवंगत अनंत तामनकार हेंचे सुपुत्र श्रीमान वामन तामनकार हेंचे बग्गे आम्ही एक इतलो परिचय हे वीक्षकांसाठी हे उघडे मनाचे कार्यक्रम आम्ही देत असा. सुरू आला हेंचा आमचा ಕೆಲವು ವಿಚಾರ आम्ही
हे वीक्षकांसाठी तेंबाष्टी विचारणे घेऊया. मम्मा तुझं आमचे हे उघडे मनाचे हे कार्यक्रमाला तुला येऊ करीत आजीचे हे कार्यक्रमांतू आमच्या वीक्षकांना तुमचं केलो विचार आमदा देवांता तिथला माझं आई तुम्ही मोठा एक सेवा केली साठी की पल्लक्की देवीची देवळाला मोठा एक काम होतं लहान काम न होय तसं एक काम करलेले आजीशी असा तुम्ही एक दानी होनी तसं हे वीक्षकांना एक इतलो तुमचा परिचय हयो म्हणण्यासाठी हे उघडे मनाच्या कार्यक्रमात तुमचा येऊ करीत सुरुवाला तुमचं एक बाल्य तुम्ही उज्जवले तुमचे वडील हेच बघे टिंब वीक्षकांना देव म्हणी विचार करीत. आजीचे कार्यक्रमाला मला हे ಬಗ್ಗೆ सांगितलेल्याला प्रथमವಾಗಿ आमचे आत्मीय झाले व्यंकटेश बेंडेंना नमस्कार करणे घेऊन नमस्कार करणे घेऊन तसांचे माझं बाल्य गुड्डे तोट मूल घर आमचा आजोबा वीरेश्वर तामनकर म्हणे माझं दादा अनंत वीरेश्वर तामनकर म्हणे आम्ही लहान स्वतः मुद्दिगे गुड्डे तोटांसोने आमचा विद्याभ्यास कुंटाल फळके शाळेंतू 7వ क्लास वेरी 10వ क्लास वेरी असीन मक्यान शिकेलो मी इतलान शिकेलो तेडला मस्त आमदा दुर्बळपण सन ते दुर्बळपण सन म्हणे ते उपरांत 10వ क्लास अंतना मी काम सोदून घेऊन बेंगळुराला गेलो शुरू 1-2 होटलान काम केलं म्हणजे जीवनासाठी दुर्बळ काय अवकाश देवान किती दिला तसं ते प्रकार आम्ही होटलान 2-3 वर्ष काम करणे मग एक लहान आम्ही एक अंगड करायची म्हणजे देवाचे दयान बरं सुरू केली ती अंगडी ती मग चालली लेवल रीती चाललेली बेंगळूर चाललेली ते उपरांत मग आम्ही बेकरी मग कॅन्टीन असं उठू एक करणे तसं करणं ताई चालली ना देवान मग हात धरलो ना मग बाकीचे गावीचे हात धरले ते हेंतो आम्ही एक म्हणजे जीवन करावसारख्या परिस्थितीला मुख्यवाहिनीला आहे ना मला जीवन करावं काही एक आपण मुख्यवाहिनी तसं तुम्ही बेंगळुरात किती वर्ष हे काम करीत चालले तुम्ही आम्ही त्यांची साधारण 18 वर्ष आम्ही ಒಟ್ಟು म्हणजे ಹೋಟ್ಲಾಂಗ್ ಕಾಮನೆ ಒಟ್ಟು होणे 18-19 वर्ष सण आम्ही एशिया काय तुमच्या अंगडी मिळते का बेंगळुरू नाही आम्ही ते सण घर 2-3 वर्षांमध्ये आम्ही विकून एठा कोकड आणि ते कॉम्प्लेक्स घेतला तिथं विकून असं मला कोकड बेंगळुरू आणि स्वतः एक 91 ಅಂತ आम्ही घर बांधलेनी त्या 3 पोर्शन आणून घर बांधलेनी 2 पोर्शन भाडेला आणि 1 पोर्शन आम्ही राहणार मग 97 अंतू आम्ही गावाला आहे ना मुद्दिगे गुड्डे तोटा लग्गी एक मुद्दिगे अंतू वाडी घेतली ती की मापल्यांची वाडी चालली ती मग आम्ही घेतली वाडीने घर तुमचं मूल आहे तुम्ही उज्जवला घर त्या कसं नाव कसं ना त्या वाडीसे मुलं घालांत वाडीसे माझा भाऊ दिवाकोर से तो पळाम घेणे योग्य रीतीने पळाम घेणे अव्वल रीतीने करणे घेणे घर कृत्य करणे घर अव्वल रीतीने पळाम घेणे इसे दद्दाने आय्य दोघंही नाही आय्य पुढे जाणे 10-12 वर्ष जाणे दद्दा पुढे इथेच 7 महिन्यामध्ये पुढे गेलो आम्ही एक घरच्या अंडास भाऊशी एक घर अव्वल रीतीने काही एक कोणतं तसा मग ते उपरांत किताना म्हणे मुद्दिगेन स्वतः अर्सिनमा केंद्र एक अंगड कली हैरा म्हणावं एक दृष्टिकोनात ठाकलो इस्माली बिहारी म्हणसलो ते भारी ಒತ್ತಾಯಿನ मला एक अंगड दिली ना भारी ಒತ್ತಾಯಿನ मला पुरा मन नसला म्हणे ಒತ್ತಾಯಿನ अंगड दिली मग ती अंगड केली मी तेन तो देवान मगही भारी हात धरलो ना हात धरणे ಅಂತಂದ मग थोडे काळची ಅಂತಂದ त्यांचं श्रीपादಣ್ಣ ते नसांची माझी वाडी विकावाची नेत्राळ श्रीपादಣ್ಣ हिरियो ते वाडी विकावाची म्हणे एक आलोचना आली म्हणजे ते आमच्या अंगडला लागलेली मग्गिंठी वाडी ती म्हणणे ते लाग मन करणे हे असं देवाच्या दयांतो हिरियांचा आशीर्वाद आणतो ती वाडी एक आम्ही घेतली ही ಒಟ್ಟು घेतीस वाडी ಒಟ್ಟು 8 एकर जागो मोठो जागो एक 5 एकर वाडीसे इशा ಒಟ್ಟು 7 एकर केलीसे मी पुरा ಒಟ್ಟು इशा तो मूला वाडी 3.5 एकर सवती इशा 6 एकर लागी वर्षे पुरा वाडी तसं समान तुम्ही एठा वाडी घेतली तर ते उपरांत एठा हे वाडी पुरा समान झाली रेडी झाली अव्वल घर यावत्तू सण गृहकृत्य मंडेल ना अव्वल घर पुरा व्यवस्थित सण आम्ही आल्यापर्यंत
एक तिम्म अधिक गुण घर रेडी तुम्ही एठा भेटल्या एठाय भेटला मुद्दीगे ती वाडी आमच्या दिवाकराला म्हणजे माझा भाऊ त्याला क्रयाला दिद तसं त्याला त्या तुम्ही तुम्ही ಒಟ್ಟು ಧಾಕುಡಿ ಗಟ್ಟಿ आम्ही ಒಟ್ಟು तिघ माझी बहिणीशी दुसरी मी म्हटतो माझी बहिणीशी ते विश्वनाथ अभ्यंकर म्हणतेला दिद्धली विश्वनाथ अभ्यंकर उदयकुमार ते उपरांत भाऊशी तोला नाही ते भाऊशी ते किती वर्ष होती तो अंगड करी निघायचे मुद्दी घेतो मुद्दी घेतो अंगडी करी निघायचे मग तो ग्रहकृत्य करणे घ्यायचे मग मुला वाडी पळावून घ्यायचे मग मेरीत झाली वाडी तो पळावून घ्यायचे अवल रीतीन पळावून घ्यायचे तुमचं एशिया प्रेझेंट तुमचं कसं ना एठा अंगडी ग्रहकृत्य अंगडी आमचे विनायक ट्रेडर्स म्हणजे अंगडचे आमची स्टील हार्डवेअर जीन्स अवघे रीती सर्व सरकिನ ಮಳಿಗೆ म्हणा अवघाचे 10 वर्षांमध्ये अव्वल व्यापार झालो 2-3 वर्षांमध्ये व्यापार उणावलो उणावलो आणि तो देवान कोणत्या विषयाने हात सोडलो नाही अवघेन तो हात धरलो ते उपरांत एशिया मग तुम एशिया प्रेझेंट तुम्ही करी ग्रहकृत्य आणि दोन्ही करणे ते मध्ये तुम्ही एठा गावाला आले उपरांत राजकीयान तुम्ही राजकीय कसं नाव का तुमचा आता कसा तुमचा प्रेरणा झाला राजकीय म्हणा राजकीय म्हणे आमचं वसंत बंगीर अगदी बीजेपी सातामध्ये आम्ही फेवरेट सर आम्ही ते उपरांत तो जनता दळ म्हणून गेलो तिथलाही आमदार त्यांना बोला कसं ना वसंत बंगीर पक्ष कोणतोच मनुष्य हार्टली ते प्रकार ते आम्ही सुमार वर्क असं मग त्याचं एक उत्ताईला आम्ही इथे तालुक पंचायतीला राहणो मग इथे जगन्नाथ गौड म्हणून तो एक एबल लीडर सल्ला आणि आमदा ಒಟ್ಟು ಹೊಸಲ್ಲೇ अण्णेरी उंतोडे म्हणा एक दृष्टिकोनात तो उत्ताई मी राहणो त्यांना आम्ही हे भिन्नही जाणवते हेंतू तालुक पंचायत त्यातल्या का अद्दी मला समाजसेवा ಬಗ್ಗೆ भयंकर कळकळी झाली ते तो टिंब अधिक आयली ते उपरांत समाजसेवे करायचं ಬಗ್ಗೆ ते उपरांत तुम्ही यशातांची मस्त दान करीत आज यशा दुर्गा परमेश्वरीला एका मोठा पल्लकी देवेचा एका मोठा काम हे म्हळे हो योगही मोठो किला म्हणते पल्लकी कले देश म्हणे त्या देवळान तू सामान्य पल्लकी एडा पल्लकी नसली आणि तुम्ही पल्लकी दिलेली हे ते देवीचा अनुग्रह तुमचा अंकी अधिक व्हायचा एका ऑटोमॅटिकली हे झालं त्याच्या हे कसं योग आयलो तर कसं ह्याला प्रेरणा तुमचा आयलो हे बघे टिंबो खंडित किल्ला म्हणजे देवाचं प्रेरणा संतांनी कोणतं नाही आम्ही आमना त्यांची हे मनसकांची राजकीय तू समाजसेवे मुख्य म्हणा करणे ते समाजसेवेला देवाला त्यातला आमचं करुणाकर गोगटे असं म्हणत ते नेत्र चौथांतो सांगतो करावचं म्हणे शिशिला सीमाचित पावन समाजाचा बेल्ली हब्बात हे ते तुम्ही उपाध्यक्ष होऊन मग निरंतर ते मी उठतो सुमार काढू ते बघ हे केलं वेगळे लागले होते पण मी त्यांचं सक्रिय त्यावेळेला मला ते बघे भयंकर हे आहे ना समाजसेवे बघे अधिक प्रेरणा आहे ना आणि करुण मला एक नमन होता हेच लीडरशिप अद्भुत विषय होता घेऊन तेच ते मला एक टिम्मा हेच प्रेरणा तसं ते प्रेरणा आम्ही सुमार 2-3 वर्ष ते सांकवाचे हेंतो ते सांकवा उपरांत किती आला म्हणजे आमचं एकदम नव हे काय ना करूया काय समाजाला करूया ते करूया म्हणतो समाजाचं हे ना तसं एक 5-6 वर्षांमध्ये एक आमचे गुरु परशुराम देवस्थानाला एक ग्रानाईट आम्ही देवस्थानाला वचना तसंच आम्ही एक इथं म्हणलं 2-3 वर्षांना 2-4 वर्षांना येदा कोणतं तरी देवळा अथवा नंतर भूतस्थान अथवा देवस्थान असं अथवा आमचा हिंदूचं श्रद्धा केंद्र केसात किती बघत त्यांनी झालं एक 2-4 वर्षांमध्ये बुडमुगर दुर्गा परमेश्वर देवस्थानाला समोर इंटरलॉक झालेला त्यांना 2 लाख चिल्ड्रेनचं तसं एक आमचा पैसे किती ಒಟ್ಟು होते एक 10,000 ಒಟ್ಟು झाले ते एक 2-3 हजार रुपये समाज विनियोगी करा 2-3 हजार 1 लक्ष उत्पत्ती झालो म्हणणार एक 30,000 रुपये समाजाला हे करायचे म्हणणार ते प्रकार आम्ही आमचा अर्सिनमॅक स्कूल से गोपालकृष्ण अनुदानित हिरवे प्राथमिक शाळे म्हणजे
तर 10 वर्षांपासून मी चाललंय ಓಹೋ केलं ते ಇಸ್ಕೂಲಲ್ಲ ಕೆತ್ತಿ ವರ್ಕ ಸಾಮಾನ್ಯ त्याला 76 वर्ष जाणे 76 वर्ष 10 वर्षांपासून निरंतर चाललंय ಓಹೋ ಒಟ್ಟು ಅಸ್ಕಡಿನ चाललंय म्हणजे ಕಳ್ಳ ಇಶ್ಯಸೆ म्हळ्यार आमी 5 टीचರಿಂದ संबळले मग ती अल्प ಕೆಲವು देनसत अल्प अंत बरोबर अल्प आणि ते नित्य निरंतर महिन्याला 20-25 हजार रुपये हाती घालणे मी तर स्कूल चाललंय तसं आम्ही प्रति हे करीन मग काय तरी हुशार नाही आता कोणाचा आस्पत्रेंत साठी अडलेल्यांदा सहाय्य आंबेल्या झाल ना काहीतरी म्हळे ಒಟ್ಟು ಕಿತವನ್ಸೆ ಕಶ तू विचारलेला मी सांगत आयलेलो की तुमचा इतले मोठा दान केले मोठे योग केले तुमचा तो योग आयलो हलो तर कसं म्हणावं हट्टी मी विचारलं त्याला तुम्ही म्हणत समानचा विषय आम्ही सांगून घेऊ दान सांगत केलं ना म्हणलं तप्पूही नाही सांगून गेला विषय नाही तसं म्हणत होतो तसंच 1-2 वर्षांमध्ये आम्ही असं वर्षा शाखोशिंद शिवाजीला त्या उत्साह टिमटी पळायचं बाकी देवस्थान असे पुरा आमचे गुरु परशुराम देवस्थान अशी कोकड तुयसे देशील तुयसे आमच्या लागी बुडमुगर तुयसे पल्लाकी त्या पल्लाकी नाही तर पुरातन देवस्थान आणि भारी कारणिक देवस्थान भारी कारणिक देवस्थान तसं नाही त्यांना पल्लाकी हवी म्हणायचे देवाची प्रेरणा का किती कोणतं मनात आहे ना तुमच्या मनाला म्हणणे घराशी माझे यजमान तिला म्हणलं असं असं करूया का खंडित अगत्य म्हणते ते मला ಕೆಲವು ವಿಷಯ ಅಂತೂ वैयाकाचं प्रेरणा आहे मला केला म्हणते कोणत्याला नाका म्हणत नाही ते तर पैसे वेचवर का हे पैसे वेचवर तसं बरं काही एक म्हणत नाही कोणत्यांची म्हणत हा म्हणते तसे प्रकार करूया म्हणायचं हे तू एक आमदार कळला आणि तो आमचे शशीधर वेलणकर आमचोची अव्वल रीतीने योग्य रीतीच पल्लकी करून दिसे मग आजी सुब्रह्मण्य स्वामी आयले झाले मग अवघे तुम्ही पुरा अवघे आजी कार्यक्रम ऐठासिद्यांदा गेलेली ಮೆರವಣಿಗೆ ಒಟ್ಟು ವಿಷಯ ಹೋಯಕು ಭಾರಿ ಅದ್ಭುತ ಮಾಡತೆ ಚಿತ್ಪಾವನಾಂಚ ಹೇಳ ಮಸ್ತ ಮಸ್ತ ವಾಣಿ करतात विषयाकडे चित्पावनाई ಮುಂದಾಳು तोयसुंगोनी असलियकी पल्लकीचा ಮೆರವಣಿಗೆ होऊन त्या समर्पणा केलेली देवीना ते सुब्रह्मण्य स्वामी येऊन ते आशीर्वचन केलेला हे अवघा अत्याद्भुत आहे का फंक्शन अव्वला ग्रँड झाला आजीचा बोला नाही दुपारची समाराधना त्या चंडिकाय ಆಗು मस्त अव्वल झाला खंडित बोला पुरा ಒಟ್ಟು देवाची दयाची खंडित देवाची दया आमच्या हिरियांचे आशीर्वाद खंडित तो योग अवघेन नाही काय देवाची दया आम्ही केलेला म्हणणं नाही आम्ही केलं लहानाच विषय त्याला हे हूविनೊಟ್ಟಿಗೆ ನಾರು म्हणसं तेंतु हे नाही पण अवघेंचा योग नाही तसं एकाकलेला योग देवाचं म्हणसे तसंच आम्ही एक 10 वर्षांमध्ये ऋक्संहिता यागने चतुर्वेद पारायण करायला एक मोठं यज्ञ मोठं यज्ञ आमचे वठारचे अवघे लागून म्हळे हे सहाय्य म्हळे पैशाचं सहाय्य न हे तो अवघ्या रीतीने वाढवायचं धरवायचं किती आहे मग पुरा रीतीने सहाकार करणे अव्वल रीतीने तो कोणत्याही गोंधळेन लोकर्णीचं गणेश जोगले नेतृत्वान तो मोठो यज्ञ ते काळात 25 लाख रुपये ते काळात वेचले ते काळात अव्वल जाणं असे अवघे 4 गावीचे आले ब्राह्मण इतर वर्ग अव्वल जाणं हा बरं देवाचे आणि तो त्यांचे आम्ही कुटुंबांचे मस्त विषय म्हळे ಒಟ್ಟು ಕಿತ म्हळे आम्ही कुटुंबाला म्हणणं आहे ಒಟ್ಟು लोक समजता सुखी न होतो लोक समजता अवघ्यांच्या तुम्ही निमित्त हो आम्ही निमित्त कोणतरी एक होऊ नका पण तो योग मोठो मग आमच्या समाजात हे म्हणावं आमचं गुंडवण्णा मोठो तो मोठो म्हणे किती म्हणे मान मोठो त्याची प्रेरणा आहे मला म्हणे मोठं म्हणे त्याचं पैशाचं भारी नाही बाकी विषय तुला किती हवा तरी कोणते तुला लागत म्हणशी बरं तसं तसले व्यक्तींचं या कामाला एक आशीर्वाद हे तसं म्हणत त्यांची त्यांचं पुरा एक हेंतो मग आमच्या गावीच येतात चित्पावनांचा सहकार असे नका अत्याद्भुत सहकार अभ्यंत सहकार अथवा इतर वर्गाचं इतर वर्गांचं सहकार अव्वल काम करतात तसं पण तो योग्य दान म्हणजे अवघ्यांचं सहकार आणतो योग्य दान म्हणे अव्वल काम केलं हे एक विषय मादरी बोलला आणि चित्पावनांतू असा पल्लकी देवळाला इथलेली म्हणावं एक
इतिहास आणतो किंवा बेरळणिके आणतो तुमचा एक काम अशा इतिहासाला मग्गा केलीच आहे आमचे परशुराम देवस्थानाला हाय राहतो तिथं आमच्या तमन मग्गा इथं मग्गा मग्गा तुमच्या घराण्याला ते मत તમે હોગળશું ಒಟ್ಟು ಬಂಗ तसा देवानं अवघ्या रीतीन तू अव्वल ठेलन से अव्वल विद्या बुद्धी म्हणजे विद्यालय भारी शिकव नाही 10 क्लास शिकलो विद्या म्हणावची जीवन करावची ती मोठ्या तीची विद्या अथवा आमची धक्कुटी एक आम्ही केलेला कोणता अगत्य सांगा आमचा विवाह 1992 तसा माझी बायकडनं मुलं नाव सुमा म्हणे ती बेंगळुरूची म्हणजे मूल ती हुस्मटची 18 मुलं 92 ಹೊರಡ್ದಾನ 92 ಮಾರ್ಚ್ ಅಂದ್ ಹೊರಡ್ದಾನ ते प्रकार आमदा 50 वर्ष धक्कुटी नसले मग आमची चेडी सुरू चेडी झाली 97 ಅಂತ 97 ಅಂತ शिरूर चेडी उद्योन एक 5-6 महिने उपरांत आम्ही गावाला येलो त्या बेंगळुरान तसं ठेवणी घर पुरा भाड्याला देवनी अंगडी भाड्याला देवनी देवनी गावाला येलो त्यामुळे एक गाडी घेतली मुद्दी म्हणे आधीपासून गावान काय तर करावं म्हणत थोडी तसे म्हणे मोठा म्हणणं त्याला अभ्याला पक्ष एक मूर प्रेरणा की त्यामुळे इस्कॉन टेम्पल ಅಂತ एक ಮೆಂಬರ್ ಮೇ ಮಗ್ಗ ಬರೇ 82 83 समाजमुखी काम त्याला अक्षय पात्र योजने मला सुरू झाला ते टाइमान तू मे एक त्याचा मेंबर सण नाही त्याला 125 रुपये आम्ही एक महिन्याला घालनी ते काळांत आप घे उठ्ठ होणे एक धाकुटे स्कूलच्या धाकुट्याला जेवण देत एक धाकुट्याला 125 रुपये प्रकार तसं आम्ही एक हे केलं हला मधु पंडित दास म्हणजे त्याचं मेन सल्लो आम्ही बरं करा असं नव्हतं पण आम्ही थोडे वर कथा बरं करायला मग ते उपरांत ते देवस्थानात ते काळात हे 20,000 रुपये दिला ते काळात पण एक तसा देवान काय अंतू किती म्हणलंय ಮೇಷ ಮನ್ನಲ್ಲ ಪ್ರಕಾರ ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಅಮ್ಮಿ ಕೆತ್ತಿಪಳ ಬಹಾರ ದೇಶ ದೇವ್ ಇತ್ಲಂಚ ಅಮ್ಮನ ದೇಶ ಮೇಷ ಮನ್ನಗೆ ಸೆಮ್ಮರ ಅಮ್ಮಿ दिद्धल्ले पैसे काही जण नाही तर सुरक्षितವಾಗಿ आजी स्वामी म्हणत सकाळचे हे पैसे आमचा पैशां पक्ष आहे किती म्हणे मन अवल येसे खंडित येसे म्हणजे देवाची दया हंताना एक दुर्बळेला आम्हाला काय तर एक आस्पत्रे हुशार नाही म्हणतेला त्याला काय आम्ही दिलं म्हणणार त्याला मोठा हे होते इतला कांदा घेता असे वेळे आमदा काय तर दुरीत असं नव्हते जास्त तसं मट्टीचे ड्यूज झालेपर्यंत मग 2-4 वर्षापर्यंत मग लहानचे ड्यूज झाली प्रफुल्ला म्हणे ती नॅचरोपॅथी डॉक्टर शिकत सुरुवीला ती MBA शिकवणे त्याला कामच आहे ग्रँड थॉन्टम म्हणे मल्टीनॅशनल कंपनी तो कामच आहे बेंगळुरांत त्याला अशा 2-3 वर्षामध्ये वराडकन देवाला शंकर डोंगरे नमिता शंकर डोंगरे ते बोडियाला म्हणले हाय म्हणले मुलं मुंडाजे वराडकन देवाला असे सौरभ म्हणणे ते जावयाचं नाव तो योग्य रीतीनं संतोषीनं आमदाई आमच्या धुवाराशी हवसा अव्वल रीतीने धुवाराशी पळाम घेणे अव्वल रीतीने ग्रहकृत्य करायचं ते तर मला भयंकर संतोष केला आजीच्या काळामुळे मूळ समस्या भय साडो परम तृप्ती केला म्हणले देवाचा पुरा लहान ती नॅचरोपॅथी शिकवून आमदारांना शिकवून जाणार इंटर्नशिप करीत ती उजिरी इंटर्नशिप परवा हंसे परवा बेंगळुरान साली 2-4 महिने 2-3 महिने ठासे उजिऱ्यांतू आस्पत्रेंत प्रकृती चिकित्सा आस्पत्रेंत हे ट्रैनिंग घेणसे इथं पुढा हंतक्षण त्याला काहीतरी काम मग हे वराडाची आलोचना योग्य धक्कुणी हे मी होगळसून घ्यायचं ना अव्वल रीतीने सुसंस्कृत हमने आमचे कुटुंबाला कसं हमा म्हणायचं म्हणत आमची मर्यादा नाही ते केलं म्हणजे मर्यादा जास्त कुटुंब मोठ्यांची मर्यादा जास्त ते ना काही एक मर्यादा च्युती येत नाही मेस होतो माझी बाई कसं होतं म्हणलेलं ऐकून घेऊन
एक कोणताही आम्ही म्हणलेला वडिलांनी म्हणलेलं बोलणं तिरस्कार करताना अव्वल रीती असाला तांचे मोठं योग. म्हणतोय तीच मोठी देवाची खंडित खंडित हे पुरा तुम्ही केलेलं काम कामाचं प्रतिफल केलेलं पक्ष हे आम्ही म्हणलं किती किती तुम्ही म्हणलेलं एक वडिलांनी केलं हे कसं नाही लहान प्रेरणा किती म्हणे म्हणे आमचा आजोबाई मोठं विद्वांस झालो मोठं विद्वांस झालो आता हे आमच्या घर मिळलं नाही घेताना श्रीपादांना त्यांचं वडील आहे मोठे मोठे विद्वांस पण मी ते वडिलांना पळायला नाही श्रीपादांना दद्दालाच पळायलो असे आजोबा व्यंकटेश शास्त्री म्हणे मोठो विद्वांस झालो मोठं म्हणजे मोठं हे गावाला किती समस्या आले ते विचारत आणि तो एक म्हण मस्त दाणी सल्लो मोठं म्हणजे इकडे जेवण नसलेला जाम साध्य जेवण देवाचं असं म्हणत हे मोठं मोठं सल्ला ऐकेल ना कोणतो विषय सुरू आहे मग सुरू झाले आज ಮುಂದುವರಿಸಿ ಅಥವಾ ಶ್ರೀಪಾದಣ್ಣ मोठं अव्वल मनुष्य अव्वल म्हणजे देवासारखं मनुष्य ते नाही एक अव्वल रीतीनं आमच्या अव्वल मनपूर्वकता हे आमचं हे दिद्धलना तसं ते नाही ते मनपूर्वक दिद्धल अव्वल चालत अथवा आमचे नेरेकरांतू अव्वलचे आमचे चित्पावनंद सवाचे पेल्ला आईला घरा पेल्ला घरा शंकर दामलेने गणेश दामले अव्वल म्हणे अथवा ते श्रीरंग दामलेसे आम्ही म्हणे काही कोणते हे अव्वल रीतीने स्वामी मग तुमचा भव्वाचं त्याच्या ಬಗ್ಗೆ भव्वाचे त्याचा पीयूसी जाण असे तो मासा म्हणजे बेंगलुरा थोडे काळ चलो होऊन आम्ही त्या लहान व्यापार करतो म्हणला तू मग किती आला म्हणजे मुद्दी काय दद्दाने अंगड केली ना ते काळात म्हणजे ಒಟ್ಟು आमदा अभ्यंगाचे ಅಪ್ಪದ म्हणजे ಮೂಲ ಅಪ್ಪದಲ್ಲ ಕಾರಣ ಕಿಂತ ಮಳೆ ಭೂ ಮಸೂದ ಇಲ್ಲ ते ಭೂ ಮಸೂದೆ ಅಂತೂ ಆಸ್ತಿ ಪೂರ ಗುದಾಲಿ मग तांदूळ पुरा थांबले ಒಟ್ಟು ಅಪ್ಪದ जीवनाचा दुष्काळ तसं म्हणताना मग अनिवार्य कसं पडलं त्यांची माझा भाव दिवा करू माझा बेंगलोरान थोडे काळ चालू मग रद्दन एक अंगड केली ना मग ते ती अंगड तज्जी म्हणता येईल तसं यांनी मग दिवा करा म्हणलं तू घरात आहे केलं आम्ही दोघंही बाहेर गेलं म्हणणं ते घरही चाललं घराशी चाललं अव्यवस्था असेल म्हणजे तेली ना मग अंगडी घेऊन ती अव्वल रीतीने हे केली ना ಮುಂದುವರಿसून घेऊन त्याला शिकवणे भारी मनसं ना ते काळांतू पण किती ना मळे हे अंगडी गिंगडी म्हणताना होतं शिकव झालं नाही भारी झालं पण त्याला देवाला अव्वल ठेवलं नाही ते काही एक नाही ते शिकेलो नाही भारी शिकेलो नाही मग तो आमचा अव्वल शिकेलो आमचा वैदिक हे तो अव्वल शिकेलो अव्वल गुणसे गुणसे आणि अव्वल आचरण तू ठेवून घेतलं मी टीम आचरण ठेवून घेतलं म्हणजे मी भारी शिकेलो नाही त्याला कारण किती मळे मला मुंजी झाली उशीरू म्हणजे म्हणे त्यातल्या टीम दुर्बळपणा मग दद्याला सांग घराची मुंजी करो भारी मनसं ना तर त्यातला पण अनानुकूलते चलना म्हणून घ्यायचं काही तप्पू नाही देवान मला किती आम्ही मौन करीस पक्ष आहे तुला किती हो तर घे महाराज म्हणा तसं दिलं काही एक नाही तसंच आम्ही तर देवा दिलं नाही तसं सद्बी नाही त्याचं वराड मग काही झालं केंची त्याला शृंगेरची चेडी भिडेंची चेडी त्याचं नाव त्यांचं नाव अमरिम अमरजा अमरी अमरी सध्या एकाचं नाव दिव्या म्हणतात ती चोखड चेडी आमच्या आई दादाला पुरा आवडतो पळाम मग घराशी दद्दाला एक 2-3 महिने हुशार नसली अखेऱ्याला भारी तोंदर जाणं चेडलाही त्याडीना भारी सोय काय अव्वल रीती पळाम घेतला म्हणजे किती म्हणजे आम्ही एटा चाललोय आम्ही तर मध्ये मध्ये जाऊन येतो दिसाला जाऊन किती पळाम येतो नाही मी ना त्याचा हमसताना पुरा त्याडीनं अथवा ते धाकुटी भगवान धाकुटी दोघं म्हटली ते मैसूरान एम ए केलं ना कन्नड एम ए इसे त्याला काय हे कसं ना पीएचडी करावे काय मिळालं ना काय तसं मिळालं पुरा माहिती मग लहान ते हे कॉलेजांचे सेकंड पीयूसी अव्वल धाकुटी अव्वल शिकत होते आणि ती धाकुटी अव्वल होते आमच्या दंडाचे हिरियांचे ते प्रकाराची चालत होते बरं काही अड्डावाट कोणी धरली नाही म्हणजे आधी अव्वल रीतीने चालत होते आणि तो योग्य असे अवघड काही एक देवाच्या ध्यान कोणताही तुमच्या पुरा काही देवाचं तुम्ही केलेल्या कामाला ಎರಡು ಮಾತು ತಾವು तुम्ही ಮುಂದುವರಿಸಿಕೊಂಡು हे मग मोठा गेला म्हणते ಎಂತಂದ मग पुढलीला दिसा नाही सांगते तो गेली नाही तुम्ही ती वाटावरीची जानसा तुमचा देव गट्टी हात धरला खंडित हे का मादरी तुमचा विषय
स्वतः आजेशा आम्ही तुम्ही- पक्ष आहे आमचे चित्पानंद मोठे मोठे होते विद्यावंत होते no, बुद्धिमंत स्वाती, होते पण पटतेलच होते हाय. आम्ही एका लहान म्हणजे no, no, लहान लहान विषय म्हणजे एका देवेचा अथवा हे म्हणावचा विषय अथवा तो योग येवतो ताव आवगेंद नाही म्हणावतो मे म्हणाव विषय चित्पावनंतू इथे प्रति समाजांतू इसोती पण त्याला एक योग येवतो म्हणजे ಕೆಲವೊಂದು ಮಾತ್ರ ते किती सांगतात मौन आहे ताव विषय होतो ते मट्टाला तुम्ही मोठा मौन केली मोठा आहे ना सुद्धा देवाची दया आली हे बघा मोठा विषय हे का ಒಟ್ಟು ಮಳೆ ಕಿತ್ತ ಮಳೆ ಶಮನಸಾಗ आमचे चित्पानंत आणि गावी त्यांचा सहकार बोलसे हो 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 आजी तुम्ही पळाली अरे बोला ना. एडा सीटा मेरवणीला आगे वर्गाची मनुष्य आहे ಒಟ್ಟು- आम्ही काही ಒಟ್ಟು. भारी आमंत्रण नाही, न्यायली नाही, नाही नाही, नाही. आता देवाचं म्हणे मनांक काम मस्त मनुष्य आहे ना तुम्ही केलेला प्रोत्साह प्रोत्साह होसे. येवेचांचे प्रोत्साह ते देवेचा येऊन ते समायला भागवी तो मुख्य आम्ही काही भारी आमंत्रण करणे आम्ही सांगून नाही, नाही असे मस्त मनुष्य आहे ना अव्वल, अव्वल. त्यामुळे मूल कारण केलं देवाची दया खंडित, खंडित. देवाची दया ಅಂತ हाय, नाही हाय. मी सोड, त्याला सोड. का कोण सोड इतला पण तुम्ही केलेला का हे देवाची दया ते म्हणते ఆయన त्यांना इडी आमच्या समाजात एक आमचा गौरव देवा मुखांतर आमच्या हिरिया मुखांतर मिळलो असते किंवा म्हणजे त्यांचांची बरं म्हणजे कोणतांची एक हे वाहन अथवा कोणतांच होतो फुल बॅटरी डाऊन झाली होते त्यांचं काही एक नाही तर हे चालू म्हणता चार्ज होते मात्र आता उरवायचं मग त्यांचे चार्जेस आहे इच्छाच यांचंही केलं मला चार्ज मिळाला मी चार्ज करायचं काही विशेष काही नाही का अव्वल रीतीने चालत ठेवण्याचा काय तसं नाही काही एक करत आहे काही एक नाही काही एक करत नाही काही एक करत नाही आमचं अंकिती मग आलोचना केलं स्वाती तर समाजाला अंकी देवस्थानानं पुरा करामा प्रति 2-3 वर्षांना करामा तुमचा समाजाला म्हणिसे निर्धारू त्यांचं काय हे करायचं नाही त्यांचं अथवा आमचे समाजान स्वामी येत होतो शृंगेरी जगद्गुरू येत होतो परमाशा आमचे कंची स्वामी देखील आले देवस्थानाला मोठा विषय त्यातलाही आम्ही मूल कारण अंशुमान त्यामुळे मोठे 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 विद्वान आम्ही सर्व नम्म कळत साखवत काही अगदी यशा शृंगेचे दोघंही स्वामी त्यातला आम्ही गेलो तुम्ही शृंगेरी गेलो हनो अथवा आयले वेळा आम्ही 2-3 दिवस त्यांचं हे केलं हनो त्यांचा अनुग्रह जगद्गुरु त्यांचं आहुघ्यांचं त्यांची तसा त्यांचा पुरा अनुग्रह यांची आमचं म्हणत काही एक नाही म्हणत सकाळी त्यांचा अनुग्रह चाललंच आहे म्हणजे आमना म्हणा त्यांना ಒಟ್ಟು जायला म्हणजे त्यांचे जायला काय देवानं प्रेरणा दिली नाही तर घराशी निस्तान बेसन प्रेरणा दिली तुमचा योग होईसे आणि के गेला तर म्हणसं ती शाजी परमाय सुब्रह्मण्य स्वामींना सदव्य गेला ना तिथला ते म्हणले ತಮ್ಮನ್ಕರೆ ನೀವು ಕರೆದ ಮೇಲೆ ನಾವು ಬರದೇ ಇರ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತದ ಮನೆ ಮೊಟ್ಟ ಬೋಲೋಣ आम्ही काही आजी आयले मला दुपारला इथे भिक्षाला इसले दुपार तसा तिथले तेमचो आशीर्वाद खंडित इतला अशा हे समाजा तुमचा एक अनुभव सुमारसे तुम्ही अशा कष्टपणांठी आज हे लेवलावर आली हे मध्य एक इतला तुमचा मथाना जाणं ते जीवनाचं तेंतू झालो एक अनुभव हे समाजाला तेंधा देवेची बोलणी काय तर सांगितलं ते ती द्या तुम्ही समाजाला सांगत इतलं मोठं मनुष्य अनुभवाचं आहे का बोलला नाही तारे किता म्हळे मागाम पाठी आम्ही आईल ना बोला कितसे ता उर्वेन घाव म्हळे आमचे आस्तीच होतो अथवा आमचं किता ते म्हळे संस्कारच होतो अथवा मागाम पाठी हिरिया किता कारण ठेन असे ता उराम अनेका आमचा वैदिक शिक्षण आहे म्हणजे पुरा अभ्यास करा हन नाही એટલે कनिष्ठ गायत्री जप तरी करो आमचंदा लोरव नाही तर आमदा किता त्यांना वेगळ्याला व्यत्यास એટલે आम्ही गायत्री जप का कळलेली पूजा नाही तर षोडशोपचार अभ्यास कळत नाही शेर पण कळलेली पूजा देवावर पाणी होतो फुलना तर विळा पाहिजे करम आज ती उण ಅಂತೆ ಉಣ ಎಂತಸೆ ಅಥವಾ ಕೆಲವು ಸೇಡಂತ ಅವಲ್ಲ ಎಂತ ಒಂಟು ಬಣ ಆಗಿತ್ತ ಅಂತ ಉಣ ಹೋತಿ ಅಂತೆ ತಾ ಬೆಳವಣಿಗೆ ಅವಲ್ನು ಹೆ ಮಧ್ಯಲೆ हे उणावेला किती कारण सर तुमचं एक उणावेचं कारण पैसो आजी किती म्हणे ಒಟ್ಟು ಮೂಲ किती म्हणे इशा मे समजले मैं म्हणला एक विषय उंगळू हंपण पण मी उंगळ पडते हे बोलणं म्हणतो पण किती म्हणे अद्दी मग आमदा लहान सता अथवा तुमदा इथलं लहान सता पैशान दुर्बळ पण ना अफगाणिस्तान ओप्पत
पण बाकी कोणत्याही दुर्बळपण नसला बोलला नसला तोंड भारी बोलला खालना खालनी 10-12 म्हणजे ಒಟ್ಟು ಇದ್ದವ ಸಂತೋಷ ಪ್ರೈವೇಸಿ म्हणून ಸಪರೇಟ್ ರೂಮ್ ಅದೇ ಒಳ್ಳೆಯಲ್ಲ ಇರುತ್ತೆ मग उभे गेलो तरी आम्ही म्हणतून जायचो अवल कुशान जायचो ना एवढं लोणचं खाल्लं तरी प्रीतीत आजेशा पंचपक्ष परमान नाही कोणते आज प्रीतीत नाही बोलवे म्हणा कैसा भारी साडसे फ्री म्हणे फ्री नाही आज पैशाला दुर्बळ पण नाही कोणालाही नाही पण बाकी अवघेन तो दुर्बळ पण अव्वल रीतीचा नव्हे म्हणून मला मी तिथं गुंतलो नव्हे पण मला हेवरटी नेಮ್ಮದಿ नाही मुख्य मग किता मला आजीशे किता नसे म्हणे एकांतरी घराशी पुढे गेली नाही तसं प्रति विषयाला अनानुकूल सल्लो हे मोक्ष पदका मागे जाणतो त्या बागे मात्र काही एक हे नाही पण अनुकूल सल्ले ना ते घराशी खरं किल्ला मिळे त्याचं दद्दाश का यश का जबश का ते घरासाठी किती श्रम केली आमदा उर्वेनी से घरदार उर्वेनी से एक तांबूल पाणी चाललं पेपर हे केली सते अन्न ती पुढे दंतक्षणे कुठले आमचे आलोचन हे तर जाणकारी हन नाही तसं बरं मला हे सोडवायचं मेष ते विषय उंगोल तरी केत्ती आणि त्याला काही अमके इथलं प्रमाण काही नाही ते साध्य खरे पण आता खरे म्हणे ते जागेन तू करे तू करे म्हणा नाही ते दंड केला माझा मी सांगत इथलं विद्वांसी नाही ना पण मनांत कोणीचे हिरिया असं मग किता म्हळे आजी किता असे म्हणे घेण्या नो हे प्राय जावनी हे अंतना त्यांना पळांग घ्यायचं गटिंब हे मुजुगर मग किता म्हळे अंत्यकाळात त्यांना केलं भारी हे दुःख दिसत मस्त किल्ला म्हणे आयेश पोट्टान तो धक्कुट्याला हे करणे ते त्याला जेवण नसतं तरी धक्कुट्याला वाटचाली ती दुर्बळ काय ते धक्कुट्याला वाटचाली अथवा नवऱ्याशी वाटचाली ती अखेरेला उपाशी आम्ही आमच्या मट्टी आईला पळायला पळायला पण तो किती मोठा त्याग आज आमचा पुरा हवाईतला दिव्य द्यावा ना तरी आम्ही त्यांचं कर्मांग करावेलाची अस्कण म्हणे अथवा भारी खेदकर विषय खंडित खेदकर तसे की आमचे युवक केच काम करीतो बेंगलोरांच होतो अमेरिकांच होतो चेन्नईच होतो केहीच होतो आणि तो त्यांचं मूल घर विसरवण्याचे मूल घराला ते प्रोत्साह देव मग ते वाडे विकवायचे आले तरी विकवणच मेष म्हणावं गीता म्हणा विकवणच तेच होतो बेस्ट नाही म्हणे कृषी पाड होतो नाही भूई तर ससे नाही एक दिवस त्यांच्या पडा किंकन्या अमेरिकान तो त्या राब्या सोडित नाही बेंगलोरान विकून हंताना किती हसे त्याचा मग ते विकून हंताना ते हिरियांचा आशीर्वाद त्याला उन्हाळा वेचल होतो हेन्नाही सुख नाही ते आम्ही म्हणावे ना ते गाव म्हणा का पण त्या मोठे मोठे होता तुम्ही म्हणासा 5-10 एकरे जागो वलका उंगळका केत्ती सेका उंतू नाही आणतो तेही तो वेचकून 10 सेन्स जागो गेम बेसोनी आज त्यांची अवस्था सगळ्याचे 4 पैसे मिळाले विकली भेटली यशा त्यांना पडा स्वतंत्र मोठा विषय पैसे पोषाय यशा एटा ते 10 एकऱ्यान तो येदा भवन यंत्र तृतीय असेल त्या नाही ते अनेक भूई मग भूई से नका ती आमदा खरी न देश खंडित आजी म्हणणं एक वर्ष रोगान जायरा एक वर्ष वेगळा हायरा अंत एक वर्ष अव्वल देश हा तू छोडणी देश भूई हवायतला खातो म्हणे अव्वल आहे जीवनाला काय येतो नाही हवायचा देश भूई भूईला पातेल पण काही दुर्बळ होत नाही भूमी ताई आहे ते आईलाशीची आम्ही विक्की सारखी मग एक म्हणे ಒಟ್ಟು ಪ್ರಾಯದಲ್ಲಿ 60-65 ವರ್ಷ ಅಥವಾ ಹೈನಾಯ್ಸಲ್ಲಿ ಗೋರ್ಮ पोसावे म्हणत नाही पण झाल नाही एक ही गाय नाही तर एक पाड्डी तरी एक पाड्डी मला केलं म्हणजे आमचा वैदिक संस्कृती गोवून असला म्हणणार नका एक पाड्डू काला पोसाम खंडित
ते गायला बसवायचे अपदाह आहे अपदाह नाही म्हणत नाही पण मनुष्य जीवन करायचं हे अपदाह, प्रत्येक आम्ही आमदायचे हुशार नाही तर पत्र नाही का म्हणत का एक लहान गाय तरी एक म्हणजे आमदाय का पूजा करावे का की नाही तर शेण घराशी एक दूध असत तुझं व्हॅल्यू कळत नाही आमला एक पॅकेट दूध हाडते तो त्याला मिक्स केलं ना हे एठा ते वर्जिन प्युअर देश ती गाय आमदाय कोणच्या गावी हो तरी मार्गावर लोकांना ಮಧ್ಯಮನಾಥ ಕೆಲವು ಕಿತ ಮೊಟ್ಟೆ ಬೊಗ್ಗೆ ಹಾನಿ ಬಡ್ಸಿ ಹತಿ ಮಳೆ ಹೊಸ್ಕೊಸಲ್ राहते अगत्य से का ते वाट कितना बొగ్గ बसवणं ते म्हणतो पण एक लहान गाय बొగ్గ बसी नका म्हणणं आहे पण आता एक गाय बसते होते तसं काही एक अपदा नाही आम्ही घराशी मग उरला गेलेला काही तर ससे गोमाता त्याला तिथला तर बोलायचं काही शाखावती उरलेली पाडायचा विषय दिले तर अमृत देश आम्ही देवाची पूजा म्हणे ही इति पूजाची देवाची पूजा नका संपूर्ण केलं ना त्याची मात्र हे पैसे मस्त करून ठेवणे त्यांचे काही एक प्रयोजन नाही एक दिवस कोणतर घेऊन द्यायचे नका पैसे अथवा आम्ही हे हंतन नाही ते पैसे काही बोलत नाही बोलत नाही नका तसं जीवनांत जीव संस्थ वेळी मनुष्यानं म्हणजे आव्यांचे स्थान नाही अथवा मी म्हणलं ते केलं विरोध सावडेर हे म्हणत नाही आरोग्य अनारोग्य मग प्राय झाले करावं त्यांना ना हैसल्ले मनुष्याना एक जागो सल्ले ना गोट्टो गिट्टो सल्ले गोट्ट नसले ना काही करत नाही म्हणे असं गोट्ट नसलेली बशी होते बशी होते प्रीती बशी होत तानी पुरा करावा त्याला पैशाचं लेखाचे आम्ही घालवणं आम्ही आयस दलाश पळामगे साखंची एक लहान गायला पळामगे अथवा आमच्या धाकपुट्यांना पळामगे साखंची लोक तसं आंबेने दालना इथला तसं हे करावं म्हणावं माझं अभिमत काय तर बोलले ना अधिक जाण असेल म्हणजे मी काही तसं गुंचलो हे ना बोललो नाही फारी तुम्ही बोलले ना बोलला ना पुरा करेक्ट विषय हवसल ना बोलला ना समाजानं घेवसल नाही बोलला नाही कोणती हे नो हे टाकवायचे स्वतः नाही तुमचा पुरे विषय स्वतः तुमचं एक अत्यामूल्य हो समय हे आमचा तुमचा एक अनुभव हे समाजाला तुम्ही मांडून घेतलेला तुमचा अनंत धन्यवाद इथले वेळ तुमचा समय मुख्य तुम्ही मस्त हे गाव भोवतले मस्त गुंचलले समाजाला मिळणं तुमचा माझ्यासारखं एक सामान्य मनुष्याचा सामान्य मनुष्याचा इथले म्हणते देवान तो योग मोठो म्हणी तुमचं केले अवघे मे केलं बोललं नाही काय तपूस आलं ते तुम्ही आमच्या समाजाचं लहान बोर्ड म्हणे समाज मग समान सण ते काय बोललेलं समान सण मज्जा न बोलणं तर हिरियांचा देवांचा माझा काही अव्वल सण देवाचा आणि हिरियांचा मग काय तप्पूस आलं तर मज्जाच येतो खंडित काय तर बोललेले चूक असेल मज्जेची मन मागणी आवघे समाज बांधवालय आणि आवघे हे वर्गालय इडी आवघे नाही देवालय हे मला का नमस्कार करीत ओम गुरु स्वस्ति.